संवादामध्ये अपेक्षित असं आहे की ते दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तर आपला आजचा विषय आहे निरोगी मला राहायचे आणि निरोगी शरीर आणि मन दोन्हीने राहायचे, बरोबर आहे. आता निरोगी कोणाला म्हणायचं जरा विचार करा बरं का. मी असं सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला आज माझ्याकडून काय ऐकायचं आहे शरीराच्या स्वास्थ्यासाठी आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी, याचा तुम्ही विचार करायचा आहे. तुम्ही विचार करा. तोपर्यंत मी निरोगी असणं याला आयुर्वेदाची काय डेफिनेशन आहे ते मी तुम्हाला सांगते. प्रश्नही त्यातून तुम्हाला सुचायला लागतील. तर सगळ्यात पहिलं मात्र मी जैन महिला कॉन्फरन्सच्या चतुर्थ झोनच्या अहिल्यानगर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी तुमच्याशी संवाद साधायची मला संधी दिलेली आहे. तुमचे सगळ्यांचेही सुरुवातीलाच आभार. युजली आभार उशिरा मानले जातात सगळं संपल्यावर, पण यासाठी की या सगळ्या तायांनी तुम्हाला आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही आलेले आहात, हा एक भाग. आणि कौतुक यासाठी की तुम्ही सजग स्त्रिया आहात. महिला दिन हे एक निमित्त असतं काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी. जसं बघा न्यू इयर आलं की आपण काही काही पण करतो ना, तर तसं यांना असं वाटलं की अरे आपल्या समाजातल्या महिलांच्या प्रती आज आरोग्याच्या बऱ्याच समस्या दिसत आहेत, तर मी आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे. मी विद्यार्थिनी म्हणते बरं का, माझ्या प्रॅक्टिसला 28 वर्ष झालेले आहेत, कारण अगाध ज्ञान आहे या शास्त्रामध्ये आणि अजूनही अभ्यास करायची गरज पडते, इतकं आहे त्याच्यामध्ये लोपलेलं. जसं असं म्हणतात ना की ज्ञानेश्वरी तुम्ही कितीही वेळा वाचा, नवीनच त्याच्यातून अर्थबोध होतो, तसं आयुर्वेदाचं आहे. वेद आहे बघा, नावातच वेद आहे, इतकं अगाध ज्ञान आहे. तर म्हणून आयुर्वेद शास्त्र काय सांगतं, तुम्ही आजारी झाल्यावर डॉक्टरांकडे येण्याच्या आधी आमच्या सर्व संहिता काय सांगतायत, तुम्ही पहिलं स्वास्थ्य टिकवून ठेवा समाजाचं. मग समाजाचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी आमच्या सगळ्या संहितांमध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता आयुर्वेद वाचणारे इथे काही कोणी फारसे लोक नसतील, संस्कृतमध्ये आहे तो, पण मग हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे लेक्चर देण्याचा हा पण एक उद्देश आहे की सगळे काही अभ्यास करत नाही आहेत, पण स्वास्थ्य तर सगळ्यांना हवं आहे, बरोबर आहे. मग हे जर मी समाजापर्यंत पोहोचवलं तर ती खरी माझी शास्त्रसेवा होईल. बघा बरं, कोविडमधली सिच्युएशन आठवा. सगळं बंद होतं, हॉस्पिटल फक्त कोविडच्या रुग्णांना ॲडमिट करत होते. जी हॉस्पिटल रोज ओसंडून भरलेली होती, बाकी कोणी जात नव्हतं हॉस्पिटलमध्ये. बरेचसे लोक घरी बरे होत होते, सगळं नाही म्हणता. काही लोकांना खूप मॅसिव्ह कंडिशन्स झाल्या आणि दुर्दैवाने ट्रीटमेंट न मिळाल्याने त्यांच्या डेथ पण झालेल्या आहेत. मी असं म्हणत नाही आहे. मग काय होतं, तर मी माझ्या आरोग्याचा बाऊ करते का, माझं अनारोग्य. बरं शब्द समजतात ना, हे संस्कृत प्रचूर थोडेसे शब्द येतील, पण मला कधी कधी असं वाटतं, ही ताई म्हटली ना आता की मी प्रास्ताविक मराठीत करणारे, आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत म्हणून, तर मला कधी कधी वाटतं ना चांगली भाषा पण आपल्या कानावर पडली पाहिजे, कारण नादब्रह्म आहे ते. तर चांगलं पण मी प्रयत्न करेन की ते शब्द योग्य असावेत आणि तुमच्याही कानावर जातील. कारण एक नोबेल प्राईज जे आहे 2017चं नोबेल प्राईज हे तुम्ही बघा, अगोदर मंगलाचरण केलं, मंत्र म्हणले ना, पाली भाषा आहे ना ती, प्राकृत, ओके. तर मंत्रांवर एक नोबेल प्राईज मिळालेला आहे. तर आपण मंत्रांचे परिणाम वेगळे आहेत, शुद्ध भाषेचे परिणाम पण वेगळे आहेत की जे तुम्हाला मिळणार आहेत इथे ऐकून. तर प्रश्न, मला निरोगी राहायचं आहे, हा आपला मुख्य उद्देश आहे आजच्या व्याख्यानाचा. पण तरी मला काहीतरी समस्या आहेतच ना. समस्या बघा शरीराच्या पण असतात आणि व्हेरी गुड, मला अपेक्षित दोन्ही प्रश्न आहेत. मी शरीराचा भाग आधी घेईन आणि मग मनाच्या भागामध्ये, असं दोनमध्ये मी डिव्हाइड करणार आहे. मला असं वाटतं माझ्या या प्रास्ताविकामध्ये 5 मिनिट झालेले आहेत. आपण प्रश्न गोळा करूया. जेवढे प्रश्न आलेत ते माझ्यापर्यंत आले तरी हरकत नाही. आणि ओके, समजा ऐकता ऐकता तुम्हाला असं वाटलं की नाही मला अजून समजून घ्यायचं आहे किंवा मला प्रश्न पडला आहे, तर अगदी शेवटपर्यंत प्रश्न देऊ नका, कारण मला मी किती वेळ बोलायचं आहे ताई, मी किती वेळ बोलायचं आहे, मला 1च तास त्यांनी दिलेला आहे बरं का.
नाही नाही नाही, मी असा काही अंत पाहणार नाही बरं का तायांनो तुमचा. तर जे काही 1 तासामध्ये मी सगळ्या गोष्टी, कारण का मी फार नाही बोलणार बरं का. तुम्ही आत्तापर्यंत काही आयुष्य जगलेले आहात ना, तुमच्याकडे अनुभवाचं आहे ना. बरं, एकटे काही अंशुमुळे ज्ञान देणारे नाही ना, किती माध्यमं आहेत ज्याच्यातून तुम्ही सतत काहीतरी माहिती घेताय, बरोबर. तर म्हणून मग तुमच्या त्या ज्ञानाचा, त्या अभ्यासाचा मी रिस्पेक्ट करते. आणि फक्त वैद्य म्हणून मला जे काही सांगायचं आहे, वैद्य म्हणजे आयुर्वेदाच्या डॉक्टरांना वैद्य म्हणतात, ते फक्त मी ॲड ऑन करेन. मी कदाचित असं म्हणते बरं का, ते कदाचित तुमच्या ह्याच्यामध्ये मिसिंग असेल तर ते फिल इन द ब्लँक्स मी फक्त करेन. असं मला वाटतं की हेच जास्त योग्य राहील. अगदी शून्यातून सुरुवात करणं म्हणजे तुम्ही फार बोर होताल, तर ते काही मला अपेक्षित नाही आहे. ओके, ठीक आहे. बघा, आयुर्वेदाने निरोगी व्यक्तीची व्याख्या केलेली आहे. ती कशी सर्वसमावेशक आहे बघा. व्याख्या अशी आहे, संस्कृतमध्ये आहे, सावकाश म्हणते, तुमच्या लक्षात येईल. समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. बघा, समदोषः, कोण दोष आहेत शरीरातले आयुर्वेदानुसार? कार्यकारी दोष 3, वात पित्त कफ. समाग्नी म्हणजे हा जो अग्नी आहे ना, पचन करणारा अग्नी, आपल्याला तेवढाच माहिती आहे. आयुर्वेदाने 13 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. म्हणजे बघा, तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी आहे, रिपोर्टमध्ये आलं, तर मग आपण काय सगळ्या हाडामध्ये कॅल्शियम टोचत राहतो का? धातूंच्या अग्नीविषयी मी सांगते. भूक लागणारा त्याला कायाग्नी असं म्हटलंय. धातूंचे अग्नी म्हणजे शरीराने 7 धातू सांगितलेले आहेत आयुर्वेदाने. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. धातू म्हणजे काय? जे हे अख्खं शरीर धारण करतायत. तुमच्या लक्षात आलं? हाडं पण आली आहेत, मज्जा पण आलेली आहे, रक्त आहे, रस आहे, मांस आहे, मेद पण आहे. तर हे शरीर धारण करतात. आता हे जे 7 धातू आहेत त्यांचे 7 अग्नी सांगितलेले आहेत. एक उदाहरण देते, मग लक्षात येईल. बघा, मग आजचंच उदाहरण, की समजा कॅल्शियम कमी आहे. मग आपण असं शोधतो का, इथं कमी आहे का, इथं कमी आहे का, इथं कमी आहे. म्हणजे पेट स्कॅन करतो कॅन्सरसाठी, तसं कॅल्शियमचं काही स्कॅन नाही केलं जात ना. एक जनरलाइज कॅल्शियम कमी आहे. मग आपण म्हणून त्या ठिकाणी काही टोचत बसत नाही. मग हे कॅल्शियम कसं पोहोचतं हाडांपर्यंत? तर हा कायाग्नी म्हणजे पचन करणारा अग्नी महत्त्वाचाच आहे, कारण तो शरीरातल्या सगळ्या अग्नींचं पोषण करतो. 13 अग्नी म्हणलं, त्यातले 7 पुढे आले. मला जर मी आता कॅल्शियम वाढवायचे म्हणून मी काय खाणार आहे? दूध घेणार आहे, तूप घेणार आहे, केळी खाणार आहे, ज्यामध्ये मग डिंक आहे, ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे. बघा, तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं येणार आहेत की कॅल्शियम कमी असल्यावर मी काय करायचे. ओके, तर हे सगळं मी खाणार आहे, पण ते हाडांपर्यंत कसं काय जाईल? तर त्या हाडांचा म्हणजे अस्थि धातू, त्याचा अग्नी असतो, तो जर उत्तम असेल तर तुम्ही हे सगळं घेतलेलं तिथपर्यंत पोहोचतं, अन्यथा पोहोचत नाही. आमच्याकडे छोट्या बाळांना पालक घेऊन येतात, मॅडम याचं वजनच वाढत नाही आहे. ओके, तुम्ही त्याला खाऊ काय घालता? तर विचारल्यावरती म्हणते हे ड्रायफ्रूट्स इतकं पोषक, इतकं सकाळपासून त्याला चालू असतं आणि सारखं चालू असतं. ते बाळ मोकळं दिसलं रे दिसलं, हे खा, का तर वजन वाढवायचे. अरे त्याचं कायाग्नीच जर नीट नसेल, पचन करणारा अग्नी नीट नाही आहे, म्हणजे बिरबलाची खिचडी आठवा ना, ती उंच खिचडी ठेवली आणि आग खाली लावली आहे, शिजणार आहे का? मग तसंच तुम्ही जे काही अन्न खाताय ते जर पचवणारा अग्नी नीट नसेल तर तुम्ही काही घाला हो, फायदा होत नाही. मग हे 7 धातूंचे अग्नी असतात. 5 पंचमहाभूतांचे अग्नी असतात. पंचमहाभूत माहिती आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, जल, आकाश. हे 5 महाभूतांचे, कारण शरीर पुन्हा ही महाभूतं आहेत, पंचमहाभूत. म्हणून बघा, आपण माणूस मेल्यावर काय म्हणतो? पंचत्वात विलीन झाला. म्हणजे काय झालं? ही सगळी महाभूतांचं विघटन झालं आणि शरीर संपून गेलं. तर याचाही अग्नी आहे. तर म्हणून समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः. धातूविषयी सांगितलं. समधातू म्हणजे काय? रसापासून शुक्रापर्यंत प्रत्येक धातू जर उत्तम असेल तर सगळं शरीर उत्तम राहतं. आता गेल्या 28 वर्षांपासून मी वंध्यत्व या विषयावर काम करते. आता ती समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. PCOD सारखी समस्या आहे. पूर्वी माझ्याकडे अगदी महिन्याकाठी 2-3 मुली यायच्या, आता आठवड्याला मुली यायला लागलेल्या आहात. कारण आमची जीवनशैली इतकी बदललेली आहे
की हे अवेअरनेस लेक्चर यासाठी गरजेचं आहे की आत्ता मी ज्या चुका करणार आहे तर कोणत्या त्या चुकांपायी कोणते खड्डे मी आता करणार आहे ज्यात मी पडणार आहे, हे जर मला आधीच समजलं तर मी ते खड्डे खोदेल का? तर आज ही लाईफस्टाईल जी चुकीची आहे त्याच्यामुळे आज प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम्स, एबॉर्शन्स वारंवार होत आहेत. हे सगळं काय येतं आहे? किंवा विकृत गर्भ तयार होत आहेत, म्हणजे ॲबनॉर्मल बेबीज आहेत. हे सगळं बघा, हे काही अचानक त्या लग्न झाल्यावर होत नसतं. त्या सगळ्याचं भरण पोषण तो मुलगा किंवा मुलगी किंवा बाळ जन्मल्यापासून सुरू होते. आई म्हणून मला असं वाटतं ही आपली मोठी जबाबदारी आहे. आज काय झालं आहे? आई जॉब करते आहे, आई नोकरी करते आहे, किंवा आई व्यवसाय करते आहे. मला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे, इथे बसणाऱ्या महिलांपैकी काहीतरी जॉब करते आहे, व्यवसाय करते आहे किंवा घरगुती म्हणजे मोठं दुकान असेल किंवा मी घरगुती काहीतरी काम करते ॲज अ व्यवसाय म्हणून, त्यांनी प्लीज हात वर करा. ज्या काम करा कुठेही कोणत्याही स्वरूपातलं. ओके, थँक्यू. बघा आता पुढची वाक्य खूप महत्त्वाची आहे. मगाशी त्यांनी सांगितलं की स्त्री काय 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 आहे. बघा आपल्याकडे अष्टभुजाची मूर्ती आहे, ती मूर्ती स्त्रीसाठी दाखवतात. पुरुष करतात का हो एवढं मल्टीटास्किंग काम? बघा आपला ओटा आठवा. मी एकीकडे एका गॅसवर कुकर लावलेला आहे, भाजी चिरणं चालू आहे, लगेच कणिक मळती आहे. तिकडं मुलगा आवाज देतोय, आई माझी पॅन्ट कुठे ठेवली? ती सांगते बघ त्या कपाटामध्ये, तुझ्या वॉर्डरोबमध्ये, खालून दुसऱ्या कप्प्यामध्ये उजवीकडे ठेवली. नवरा म्हणतो माझा रुमाल सापडत नाही, ती त्याचाही पत्ता देते. आहे ना वास्तव? का? थोडं सायन्स समजून घेतलं तर समजेल. न्यूरोसायन्स काय सांगतं? आपले 2 मेंदू आहेत, ह्या दोन्ही मेंदूंना जोडणारा कॉर्पस कोलॅझम नावाचा एक भाग आहे. हा स्त्रियांमध्ये जाड आहे. समजा असं समजा हा 2 बोटाचा आपला आहे, पुरुषांमध्ये एकच आहे. त्याचा फायदा काय होतो? आम्ही मल्टीटास्किंग आहोत. आम्ही एका वेळी 4 कामं करू शकतो. का? तर ही जी 4 कामं असतात, काही कामं या मेंदूची असतात, काही या मेंदूची असतात. फटाफट न्यूरॉन सप्लाय इकडून इकडे इकडून इकडे होतं. बरेचदा असं होतं की तुम्ही बाहेर गावी आहात, नवऱ्याला त्याची वस्तू सापडत नाही, तुम्ही तिचा परफेक्ट पत्ता देतो तरी त्याला सापडत नाही. होतं ना असं? याचं कारण तो जोडणारा कॉर्पस कोलॅझमचा एकच पट्टा आहे त्याच्याकडे, स्त्रियांपेक्षा कमी आहे. पण याचा तोटा काय होतो बरं आपल्याला? याचा काही तोटा अनुभवलाय? आम्ही इतक्या जबाबदाऱ्या घेतोय. मी ज्या तायांना हात वर करायला सांगितला तो याचसाठी, अर्थार्जन हे स्त्रीचं काम नव्हतं. मी व्यावसायिक आहे बरं का. स्त्रीचं काम होतं आपल्या घराकडे लक्ष देणं, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं काम काय होतं तर मुलांवर संस्कार करणं. पटतंय का? आईचं काम आहे संस्कार देणं. कुठल्या वयामध्ये आईचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त होतो माहिती आहे बाळावर? मी ग्रॅफॉलॉजिस्ट आहे. ग्रॅफॉलॉजिस्ट म्हणजे आम्ही हँडरायटिंगवरून ॲनालिसिस करतो. खूपदा खूप समस्या घेऊन मुलं येतात आमच्याकडे, अगदी अस्थिर असतात. म्हणजे एकदा साधारण मागच्याच महिन्यामध्ये माझ्याकडे एक मुलगी, तिची आई माझ्याकडे पेशंट म्हणून त्या मुलीला घेऊन आली. अतिशय अस्वस्थ मुलगी आणि प्रचंड तापट, इतकी चुकीची लाईफस्टाईल, आणि त्यामुळे म्हणजे किमान 10-15 तिच्या कंप्लेंट्स. आणि मी तिला समजून सांगायला लागले. आता हाच स्वर होता बरं का, फक्त ती एकटी आहे, तिची बहीण आणि आई माझ्यासमोर बसलेली आहे. आणि मी तिला सांगत होते, बाळा हे असं असं करतेस म्हणून असं असं होतंय. थोड्या वेळाने काय झालं माहिती आहे? त्या मुलीच्या आधी डोळ्यातून पाणी यायला लागलं. मग ती इतकी चिडली माझ्यावर, इतकी चिडली होती माझ्यावर. मी समजून सांगते तिला, कारण ती माझ्याकडे तिची समस्या घेऊन आली ना, की मी तिची आई होते ना रोज डोस पाजायला. इतकी चिडली ती मुलगी आणि तिथून खाली निघून गेली तरा. ह्या बहीण आणि आई मला म्हणतात, बापरे आता काय करायचं मॅडम? काय नाही, बस ती खाली जाऊन बसेल म्हटलं. आणि मग ते गेले खाली आणि बघितलं ती नाहीच आहे म्हणे इथे. थोड्या वेळाने आली बघायला, आई बहीण खाली आले का, आणि मग टणटण केली आणि मग म्हणे की मी चालले आता, मी काय घरी पण येणार नाही. 14 वर्षाची मुलगी, किती भयंकर आहे. ही मुलगी घर चांगलं ठेवेल का? केवढा अहम पोचला होता या पोरीचा. षड्रिपूंमधला राग हा जो रिपू आहे ना, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, त्यातला राग रिपू शेवटपर्यंत जात नाही. 80-90 वर्षाचे तुमचे आई वडील सासू सासरे आठवा, येतो ना राग, सहन होत नाही,
अहम संपत नाही. आज आपण एक आध्यात्मिक व्यासपीठावर मी उभी आहे. तर अध्यात्मामध्ये सुद्धा काय सांगितलंय? स्व सोडा. स्व म्हणजे अहम सोडा. तो सुटला तर तुम्ही मुक्त आहात. तो सुटत नाही फक्त. हाच मोठा प्रॉब्लेम असतो. तर मग काय आहे आमच्या आज समाजामध्ये लॅकिंग? आई वेळ देत नाही आहे मुलांना. आज मी संस्कार करत नाही आहे आणि मग माझ्या मानसिक अस्वास्थ्याचं कारण माझ्या कुटुंबातून निर्माण होतं आहे की आई काय खुश असेल का? ते घर काय आनंदी असेल का? त्या पोरीचं बापाने आणि आई वडिलांनी इतके लाड केले होते, त्या आईला काही किंमतच नव्हती घरामध्ये. आज किशोर वयातल्या मुली हा मुलगा आवडला, तो मुलगा आवडला म्हणून निघून जात आहेत, घर सोडून जात आहेत. कोणाची जबाबदारी आहे? आम्ही शाळांमध्ये व्याख्यान देतो, हो, पालकत्वाचं मी व्याख्यान देते, पण नुसतं ऐकलं, जाणीवेचं नेणीवेत आलंच नाही तर उपयोग काय? मला असं वाटतं आत्ता इथं ज्या बसलेल्या आहात तुम्ही चिंतन करत आहात, तर माझ्या व्याख्यानातलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला लागू नसेल, पण कदाचित त्यातला एखादा मुद्दा असेल की रे हा माझा ना आचरणात आणायचा राहिला आहे, नेणीवेत राहिला आहे, तर तुम्ही प्रयत्न करा असं मी म्हणेन की त्याची प्रॅक्टिस करण्याची. या व्यासपीठावर प्रवचनं होतात. का होतात प्रवचनं? की मला काय प्रॅक्टिस करायची आहे, माझं काय चुकतंय. बरेचदा 1 to 1 आपण जात नाही डॉक्टरांकडे किंवा अशी चर्चा ओपनली होतेच असं नाही, कारण तटस्थ दृष्टिकोनातून मला कोणी काही सांगेलच असं नाही. तर ही प्रवचनं ना मला नेहमी असं वाटतं की ती ना तटस्थपणे सांगितलेली असतात म्हणून कोणाला मनावर घ्यायची गरज नसते. पण आपण चिंतन करूया. तर हा तुम्ही जो काही 1 तास या सगळ्यासाठी देणार आहात त्याचं मला वाटतं की तो सार्थकी जाईल आणि तो तास तुमचा वाया जाणार नाही. तर म्हणून आपल्याला स्वास्थ्यातलं समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया, हा मी धातू या विषयावर बोलत होते आणि यापर्यंत पोहोचले की मला कॅल्शियम वाढवायचं आहे तर माझा अस्थिधातूचा अग्नी चांगला पाहिजे. मला उत्तम क्वालिटीचं मूल बाळ हवं असेल तर माझा शुक्रधातूचा अग्नी उत्तम असला पाहिजे. माझं हिमोग्लोबिन सारखं कमी होतं आहे तर माझा रक्तधातूचा अग्नी उत्तम असला पाहिजे. आयुर्वेद काय सांगतं? अग्नीची चिकित्सा. मी कायाग्नी म्हणतो तर काय चिकित्सा आयुर्वेदामध्ये आहे. काय म्हणजे शरीर, शरीर म्हणजे शरीरातला कायाग्नी. तर त्याची चिकित्सा केली तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. बघा बरं, मागच्या 50 वर्षांपूर्वी तुमच्या आजी आई ह्यांनी किती हिमोग्लोबिन कमी झाले, कॅल्शियम कमी झाले किंवा डिलेवरीमध्ये इतक्या साऱ्या तक्रारी हे अनुभवलं होतं का? तेव्हाचं हवा पाणी अप्रदूषित होती, अन्न जे मिळत होतं हे चांगलं मिळत होतं. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आत्ता सगळ्यांना फक्त मोठं व्हायचं आहे. मोठं कशाने? पैसा पैसा पैसा, बस. ऐहिक सुख हवी आहे. मला असं वाटतं की आपण स्त्रियांनी किमान संस्कारांना दृढपणे धरून ठेवलं पाहिजे. कारण पहिली 7 वर्ष, आता तुमची बाळं निघून गेली आहेत, खूप मोठ्या जणी आहेत ताया, पण तुमची मुलं निघून गेली तरी तुमच्या सुना आणि मुली त्या वयातल्या आहेत. पहिली 7 वर्ष आईची आहेत, लक्षात घ्या. आईचे सगळे संस्कार जे मूलगामी आहेत ते तिने 7 वर्ष पूर्ण लक्ष देऊन केलं पाहिजे आणि पुढची 8 ते 14 वर्ष बापाची आहेत. दोघांमध्ये भिन्न आहे बघा. आई संस्कार करते जे मूलगामी आयुष्यभरासाठी असतात. बाप ॲक्शन देतो. ॲक्शन म्हणजे व्हॉट? कसं आयुष्यामध्ये वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, अर्थार्जन कसं केलं पाहिजे, व्यावहारिक विचार कसा केला पाहिजे हे बाप सांगतो. त्यामुळे दोघांचा रोल इक्वली इम्पॉर्टंट आहे. मग 7 वर्षानंतर आई मोकळी झाली का? नाही ना. पण तेव्हा जास्तीत जास्त भरणपुरण करा, कारण तेव्हा मेंदूच्या सेल खूप फास्ट रेप्लिकेशन होत असतं, खूप वाढत असतात आणि त्यामुळं त्या काळामध्ये जर का आपण पूर्ण फोकस आपल्या बाळावर जर केलं ना तर ती मुलं सहसा चुकीची वागत नाही. आज मुलं चुकतायत ना याची आपण जबाबदारी घेऊयात, म्हणजे मग आपली मुलं चुकणार नाही आहेत. खलील जिब्राल, ओशो, त्यानंतर जे कृष्णमूर्ती, जे शिक्षण तज्ज्ञ आहेत ते सगळे तेच सांगतायत की देर इज नो प्रॉब्लेम चाइल्ड, देर आर प्रॉब्लेम्स ऑफ चाइल्ड. म्हणजे काय? मुलांच्या समस्या नाही आहे, मुलं ही समस्या नाही आहे, तर मुलांच्या समस्या आहेत. तर ह्या आपण सॉल्व्ह केल्या पाहिजेत. म्हणजे या समस्या समजून घेतल्या की शरीर आणि मनाचे होणारे प्रॉब्लेम लक्षात येतात. सममल कोणते मला आहेत? आपण निरोगी व्यक्तीची व्याख्या बघतोय. सममल म्हणजे काय?
घाम, मल, मूत्र, पाळीमध्ये जाणारं ब्लिडिंग हे सुद्धा रजामध्ये, हे सुद्धा मलामध्ये येतं. हे माझे व्यवस्थित किंवा नाकातून, कानातून, जिभेतून या वाटे येणारे हे सगळे मल आहेत, हे सुद्धा समस्थितीत असले पाहिजे. सारखे जुलाब होत असले तर पोषण होणार नाही. पोट साफ होत नसेल तरी पण शरीराला प्रॉब्लेम्स आहेत. अतिस्वेद, अति घाम येत असेल. माझ्याकडे परवा एक पेशंट म्हणून मुलगा आलेला, त्याला आर्मीमध्ये जॉईन व्हायचं होतं आणि सगळ्यांमध्ये सिलेक्ट झाला आणि फिजिकल एक्झामिनेशनमध्ये मात्र तो डिबार झाला. त्याचं कारण काय होतं माहिती आहे? त्याला हातापायाला खूप घाम येत होता. आणि मग तो म्हटला, अरे बापरे, आर्मी तर ऑप्शन माझ्यासाठी गेला, आता मी पोलीस भरतीसाठी म्हणून काम करतोय, पण आता मला हे होता कामा नये. बघा जागा कधी होतोय आम्ही. आयुर्वेदाने अतिस्वेद ही विकृती सांगितली, स्वेद म्हणजे घाम. मग त्याला ट्रीटमेंट सुरू झाली. तर हे अति प्रमाणामध्ये होते. तेव्हा आमच्याकडे ही जागरूकता नाही आहे की अरे त्या मुलाला पेपर लिहिताना किती समस्या येत असतील. डिफेन्समध्ये तो गेल्यानंतर आर्मीमध्ये तेव्हा ते म्हणे तू बंदूक धरताना तुला जर इतका घाम आला असेल तर ती बंदूक तू निसटू शकते ना हातातून, बरोबर आहे. बरं, इतका घाम येतोय म्हणजे याच्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अशीही समस्या येतात लक्षात. अतिभीती वाटते का त्याला, असं पण होऊ शकतं. तर म्हणून मलसुद्धा समस्थितीत पाहिजेत. अगदी पाळीमध्ये खूप हेवी ब्लिडिंग झालं, होतंय का नॉर्मल सगळं आपलं, किंवा अजिबातच होत नाही आहे, हेही ट्रीट केलं पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, जेव्हा खूप हेवी ब्लिडिंग होतं ना तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, कारण मग त्यानंतर HB कमी होतं, खूप थकल्यासारखं वाटतं, अंगावर सूज येते, चिडचिड होते, काही करावंसं वाटत नाही, झोपून राहावंसं वाटतं. ह्या मेजर कंप्लेंट्स आहेत. मग आम्ही डॉक्टरांकडे जातो. पण मला अंगावरून कमी जात आहे म्हणून जातो का आपण डॉक्टरांकडे? नाही जात. किंवा PCOS सारखी समस्या, मी सांगितलं की आता मुली यांची समस्या घेऊन येत आहेत. सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. अहो किती टेन्शन्स आहेत या मुलांना. काय माझी क्षमता आहे याचा विचार न करता मार्केटला हे चाललंय म्हणून पळायचं तिकडे. हा स्ट्रेस असल्यामुळे आज माझ्याकडे पाळीमध्ये खूप हेवी ब्लिडिंग होणाऱ्या बायका पूर्वी पाळी जाताना येत होत्या, आता मुली येत आहेत माझ्याकडे 12वीची परीक्षा 10वीची परीक्षा असल्यावर. मग तेव्हा सांगावं लागतं आईबापांना, तुमचं ओझं नका ना लादू. फक्त पैसा कमवणं एवढंच आयुष्याचं ध्येय आहे का? इतकं आजारपण जर येणार असेल आणि तुमचं शरीर नीट राहणार नसेल तर आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण काय सांगतो? धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूलमुत्तमम. धर्म अर्थ काम मोक्ष सुद्धा मिळवायचं आहे तर आरोग्य उत्तम हवं. साधं तुम्ही मंत्र म्हणताय, जप करताय, हे शरीर बसवतच नाहीये, कंबर दुखते, थोडा वेळ बसले तर काय करणार आहे? सगळं लक्ष दुखण्याकडे लागतं. तर म्हणून हे माझं आरोग्य नीट असलं पाहिजे. तर म्हणून समस्या आल्यावर येण्यापेक्षा आधी जर मला समजलं की यातून समस्या निर्माण होतात तर आपल्याकडे त्याची सोल्युशन्स खूप लवकर आहेत आणि आजार खूप खोलपर्यंत जात नाही. तर म्हणून ही मल पण व्यवस्थित झाले पाहिजेत आपले. आता समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया. हां, पुढचे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या झाल्या शरीर पातळीवर. आपण सुरुवातीला म्हटलं तसं आजार हा शरीराचा पण आहे आणि मनाचा पण आहे. आता खालच्या ओळीत बघा मनाच्या गोष्टी येत आहेत बघा. हां, प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. हां, इंद्रिय आणि मन प्रसन्न हवे तरच त्या व्यक्तीला स्वस्थ म्हटलं जातं. आता इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन हे उभयात्मक इंद्रिय. आता थोडं थिअरी तुम्हाला मला सांगण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर आता आपण असं धरूयात की कर्मेंद्रिय ज्यांनी आपण काम करतोय किंवा ज्ञानेंद्रिय, सारखंच गाणी जोरजोरात ऐकली तर कानाची लागेल, म्हणजे राहील का माझा कान नीट? वाटच लागेल. फार गोड आवडतं म्हणून नुसतं गोड खा 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 खाऊ का? आजारपण येणारे आणि उभं घेईल, किती गोड, मला तिखट हवंय त्याच्यात. सतत हाताने मी काम करते. कर्मेंद्रिय म्हणजे काय? 2 हात 2 पाय आणि आपलं जननेंद्रिय ही कर्मेंद्रिय आहे. आता बघा बायका बसतायत का याच्यात? आम्ही मल्टीटास्किंग आणि शक्ती म्हणतो ना स्त्रीला, बरोबर आहे? शक्ती म्हटलेलं आहे. हे मी डिफाईन थोड्या वेळाने करते तुम्हाला. शक्ती का? पुरुषाला शिव आणि स्त्रीला शक्ती असं का म्हटलं जातं? कारण शक्ती का? तर शी कुड बी अ मल्टीटास्किंग, शी इज अ मल्टीटास्किंग. म्हणून ती एवढं सगळं करते आहे. घरचं सगळं पाहते, म्हाताऱ्या सासू सासरे आजी आजोबांचं पाहते, मुलांचं पाहते, शिवाय नोकरी करते, शिवाय व्यवसाय करते आणि पुन्हा हे सगळं पाहते. जबाबदाऱ्या कोणी घेतल्या हो? अंगावर कोणी घेतल्या जबाबदाऱ्या? आणि तुम्ही असं अनुभवलं असेल ना कुठे पण, घरच काय त्याला अपवाद आहे का? कामाच्या ठिकाणी सुद्धा काय सांगतात? जो जबाबदारी घेतो त्याच्यावर
मग तेच घरी होत आहे ना, तू करते तर कर, तुलाच हौस आहे. मग आता लगेच दुसरं चित्र आपण डोळ्यासमोर आणू. आम्हा डॉक्टरांच्या वेटिंगमध्ये पुरुषांची संख्या जास्त दिसते की बायकांची जास्त दिसते? मान्य आहे? मग आमचं मल्टीटास्किंग असणं किंवा शरीराला इतकं वापरायचं की शेवटी ते हतबल होऊन जाते. मग मला काय केलं पाहिजे? तर याला ताकद देणं पण गरजेचं आहे ना. मल्टीटास्किंग. दुसरं कारण आमच्या शरीरामध्ये होणारी प्रचंड हॉर्मोनची उलथापालथ. पुरुषांना आहे का बाळंतपण, पाळी आली, पाळी गेली, सासरी जाणं आहे काय? हे सगळं आपल्याला आहे. बघा, मनावर परिणाम होतो, शरीरावर किती ह्या सगळ्यातून जाताना परिणाम होतो. जिथं कुणी मेनोपॉजवाले असतील, पाळी गेलेल्या, वेगळे त्रास. पाळी येते तेव्हाचे त्रास, प्रेग्नन्सीतले त्रास, डिलिव्हरी नंतरचे त्रास. बरोबर आहे? ह्या सगळ्या त्रासामुळे, त्रास म्हणजे स्थित्यंतर आहेत. आता हा ज्या त्या व्यक्तीवर थोडंसं अवलंबून राहतं, तिला काय वातावरण मिळतं त्यावर तो त्रास आहे किंवा काय ते डिपेंड होतं. पण ही उलथापालथ आपल्या शरीरामध्ये होत असते आणि त्याला सगळ्याला आपलं शरीर ॲडजस्ट करत असतं. म्हणजे शरीर खूप जास्ती वापरलं जातं. दुसरं दुर्दैव आमचं, हीच कर्मेंद्रिय, हात आणि पाय. आज ओटा आलाय, उभंच राहून सगळं करायचं. किती गुडघेदुखीचे समजा 100 पेशंट नी रिप्लेसमेंटचे असले तर त्यातल्या 80 बायका असतात ना. कारण मेनोपॉज नंतर आमचं कॅल्शियम धडाधड कमी व्हायला लागतं, डिलिव्हरीमध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते अपरिहार्य आहे. पण मी माझी कामाची जी पद्धत बदललेली आहे त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे. मग असं तुम्हाला हे कदाचित हे वाक्य माहिती आहे की नाही माहीत नाही मला, पण आयुर्वेदामध्ये हे सगळं होऊ नये. तुमचे सांधे दुखत आहेत, स्नायूंना ताकद नाही आहे, पोटऱ्या खूप दुखत आहेत किंवा टाच दुखणं कधीच पुरुष येत नाहीत. म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 28 वर्षांमध्ये एक 5-6 पुरुष फक्त पाहिलेले टाच दुखीसाठी माझ्याकडे आलेले. हे सगळं बायकांना होतं आहे. म्हणजे माझ्या शरीरातला आपण दोष 3 जे म्हटलं त्यातला वात कंपॅरेटिव्हली जास्त वाढतोय. मग तो कमी जर करायचा असेल तर तेही दिनचर्येमध्ये सांगितलं आयुर्वेदाने. काय करा? अभ्यंग करा. आपण कधी करतो अभ्यंग? आयुर्वेद काय सांगतं? अभ्यंगम आचरेत नित्यम. दिवाळीला सुरुवात करा, थंडी येते, वात अजून वाढतो, पण ती सुरुवात नंतर ठेवा ना सलग. नित्यम सांगितले, रोज. आणि यत् जरा व्याधी विनाशनम. अभ्यंगाला सांगितले तुमचे आजार, मोठे आजार, छोट्या सुद्धा होणाऱ्या सगळ्या तक्रारी अभ्यंग घालवतं. आमच्याकडे बायका, म्हणजे इथल्या बायका, जसं दिवाळीतलं अभ्यंग होतं तसं दिवाळीची साफसफाई झाल्यावर काय करतात? बॉडी मसाज करायला जातात. का? अंग खूप दुखत असतं, बरं वाटतं ना. मग एक अनुभव घेता ना तुम्ही त्याचा. आता रोज बॉडी मसाजला जाणं शक्य आहे का आपल्याला? पण अरे, तिळाचं तेल जर का बाथरूममध्ये ठेवलं आपण, साबण, शॅम्पू सगळंच ठेवतोय, तर त्याऐवजी एक तिळाच्या तेलाची बाटली ठेवली आणि मोजून 10 मिनिट लागतात हो सगळ्या अंगाला स्वतःला तेल लावायला. पण आम्हाला ना सगळ्यांसाठी वेळ आहे. नवऱ्यासाठी आहे, नातेवाईकांसाठी आहे, मुलांसाठी आहे, पण स्वतःसाठी आपण जागा होऊया महिला दिनानिमित्त की अरे जगणं माझं आहे. म्हणजे मी अशा महिलांना काय सांगते माहिती आहे? तू सगळ्यांसाठी झगडतेस हां आत्ता, पण हे सगळं केल्याने आपली कर्मेंद्रिय अति वापरल्यामुळं गुडघे दुखत आहेत, कंबर दुखते, मान दुखते, हातापायाला मुंग्या येत आहेत, हे स्पॉन्डिलोसिस झाला आहे, सायटिका झाली आहे. तुझं भोगायला कोण कोण येणार आहे गं? मग आत्ता जागा होणं गरजेचं आहे. भोग मलाच भोगायचे आहेत ना. तू तेव्हा दोष देणार आहे का? हां, तुमच्या सगळ्यांसाठी केलं ना म्हणून झालंय. तिथेही मी देणार नाही, कारण त्यागाची मूर्ती आहे ना, राईट. तर म्हणून अभ्यंग करा, जे आयुर्वेदातलं पहिलं औषध सांगितलंय. आहे का औषध हे? मग वेगवेगळी सिद्ध तेलं आहेत. बाबा तुम्हाला हा त्रास होतोय, अजून अशा औषधांनी सिद्ध तेलं, बऱ्याच गोष्टी आहेत असं. तर हे केल्याने सुद्धा तुमच्या तक्रारी कमी होतात. हे मुळामध्ये तक्रारी होऊ नयेत म्हणून आहे. आता हे होतंय, थोडं थोडं व्हायला लागलं, मग आम्ही काय करणार? पटकन मेडिकलमध्ये जाऊन पेन किलर घेणार. तिथे किती येऊ द्या, पेपरमध्ये येऊ द्या, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर येऊ द्या, पेन किलरमुळं किडनीवर परिणाम होतो, हार्टवर परिणाम होतो, जाऊ दे, ते होईल तेव्हा होईल. आम्ही पाया रचतोय,
आमच्या अनारोग्याचा. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मसाजनी शेक केला त्यांनी पण कमी होतं. आमच्याकडे तर आयुर्वेदामध्ये अग्निकर्म, विद्धकर्म अशा ट्रीटमेंट आहेत. काही लोक खूप रिलक्टंट असतात, नाही मी औषध घेणार नाही. ओके, विना औषधाच्याही आयुर्वेदात ट्रीटमेंट्स आहेत, त्या तुम्ही करू शकता, ज्याच्यातून हे बरं होतं. मुळामध्ये पुन्हा छोट्या छोट्या तक्रारी आहेत, तर अशा वेळेस आपण आयुर्वेदातली पंचकर्म आहे, त्या पंचकर्माच्या माध्यमातून शरीरात पंचकर्म काय करतात, हे जे दोष तुमचे इम्बॅलन्स झालेत, म्हणजे अतिकामामुळं काय झाले, तुमचा वात वाढतोय, कर्कर वाजायला लागलं. बघा ना, मशीन पण कुरकुर वाजायला लागली की आपण तेल लावतो की नाही, म्हणजे तिथलं तेल कमी झालंय, मग ते करा. आता कफ वाढलाय, मेद जास्त वाढलाय, कफाचे काही त्रास आहे, तर तिथं आपण वमन करतो, ज्याच्यातून कफ, चरबी हे सगळं बाहेर निघायला मदत होते. स्किनचे डिसीजेस आहेत, त्वचेच्या n नंबर ऑफ कंप्लेंट्स आहेत, डोळ्यांच्या तक्रारी आहेत, ह्या सगळ्यामध्ये आपण विरेचनसारखी चिकित्सा देतो, ज्याच्यामुळं काय होतं ते समजून घेऊ. शरीरामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे जे दोष वाढलेले आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जातात. साधारण एक 5-6 महिन्यांपूर्वी एक सौरभ नावाचा मुलगा माझ्याकडे आला आणि त्यांनी असं सांगितलं, मॅडम माझ्या अंगावर सगळ्या अंगावर गांधी येत आहेत. 5-6 वर्षांपूर्वी असंच झालं होतं मला, आणि मग त्यांनी 5-6 वर्षांपूर्वी झाल्यावर 5-6 महिने त्यांनी काहीतरी औषधं घेतली आणि म्हटले तोपर्यंत मला परत नंतर आल्या नाही, थेट 5-6 वर्षानंतर आले. आता परत मी त्या डॉक्टरांकडे गेलो आणि ट्रीटमेंट घेतली आहे, पण आता मला बरं नाही वाटत आहे. तेव्हा होतं त्याच्या आता 10 पट त्या गांधी आल्या आहेत. येण्याचं प्रमाण अजून जास्ती वाढलेलं आहे. आयुर्वेदात याला शीतपित्त म्हणतात. मग मी त्याला म्हटलं असं का झालं रे, मला बघू दे जरा, प्रिस्क्रिप्शन्स पाहू दे. तेव्हा त्याच्यामध्ये अशी औषधं होती की जी सगळ्या स्किन डिसीजेसमध्ये सर्रास वापरली जातात. ती औषधं वापरली होती, त्याचे दुष्परिणाम काय दिसले होते, मी आता औषधांची नावं नाही घेत, कारण नावं ठेवू नये असं मला नेहमी वाटतं. आपण चांगला भाग नेहमी सांगावा. त्याच्यामुळे त्याचं ह्या 5-6 वर्षात प्रचंड वजन वाढलं होतं आणि आता आजार आटोक्यात येत नव्हता. मग सगळं वमन विरेचन जेव्हा केलं त्यानंतर त्याचा सगळा त्रास गेला. काय झालं, तुम्ही दोष अजून वाढवले, तेवढ्यापुरते सप्रेस केले आणि पुन्हा वाढवले. पंचकर्म मात्र काय करतं, हे सगळे दोष बाहेर काढून टाकतं, की जेणेकरून वारंवार थोडं कारण मिळू दे की लगेच ते उभारून येणारे प्रॉब्लेम्स हे तिथून स्टॉप होऊन जातात. आणि म्हणून पंचकर्माचा रोल हा निरोगी राहण्यासाठी. आज खरंच आपल्या समाजामध्ये खूप असे लोक आहेत जे सजग आहेत. अजूनही येणारे अशी लोक आहेत की मॅडम 1-2 वर्षांनी एकदा मला शरीर शुद्धी करून टाकायची आहे, डिटॉक्स, आता छान इंग्लिशमध्ये नाव आहे, आय वॉन्ट टू डिटॉक्स. आणि खरंच पंचकर्म बॉडी डिटॉक्सिफिकेशन करतं, प्रत्येक सेलमध्ये असणारे दोष आतड्यामध्ये आणून मग ते बाहेर काढून टाकतं. हे पंचकर्माचं काम निश्चित आहे. आणि जे अनुभवतात ते दर 2 वर्षांनी येतात, मॅडम पंचकर्म करायचे. नगरमध्ये कितीतरी वैद्य आहेत, आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत, आवर्जून तुमच्या नेहमीच्या किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जाऊन आवर्जून पंचकर्म दर 2 वर्षांनी करून घ्या. कोणतं करायचं ते वैद्य ठरवतील, की तुमच्या प्रकृतीनुसार काहीतरी छोट्या छोट्या समस्या आहेत, त्यानुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील कोणतं पंचकर्म करायचं आहे. तर हे करून घेणं आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी. आजारी पडल्यावर आयुर्वेद आहेच आहे, पण पडू नये म्हणून पण आहे, म्हणजे आपण जे काही वापरले त्याला पुन्हा मार्गावर आपल्याला आणता येईल. आता याने जसं पंचकर्माने जसं तुम्ही शरीर अजून सुदृढ करणारे, पंचकर्म काही सारखी करायची गोष्ट नाही, तर शरीराला अजून तुम्हाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय गरजेचं आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या मनीषाताई आहेत इथे, व्यायाम गरजेचा आहे. हे माहीत नाही को, मी तेच तर तुम्हाला सांगते ना, तुम्हाला माहीत नाही असं थोडीच आहे ना. पण ज्यांचं मिसिंग आहे त्यांनी फक्त लक्षात घ्या की हे वापरतीये ना शरीर, भोग मलाच भोगायचे, ती जर इच्छा नसेल तर रोज 1 तास व्यायाम हा केलाच पाहिजे. मग आमच्याकडे व्यायाम करायचं म्हणजे काय, चालायला जाते मी तर म्हणते म्हाताऱ्यांचा व्यायाम येतो, ज्याला काहीच करता येत नाही त्यांनी चाला. सगळ्या शरीराला तो व्यायाम होत नाही. मग झोपेच्या तक्रारी येतात, थोडंसं वय जरा मेनोपॉज आलं की ते जे काही हॉर्मोन्स इस्ट्रोजन कमी झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून हॉट फ्लशेस आहेत, खूप मन अस्वस्थ आहे, खूप चिडचिड होतीये, झोपेवर परिणाम होतो. तुम्हाला माहिती आहे का, झोपेचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय आहे, तो व्यायाम आहे. हे माहिती नाही आहे तुम्हाला कोणाला कदाचित. काय होतं ते सांगते. जेव्हा आपण पूर्ण शरीराला व्यायाम देतो, संपूर्ण शरीराला, तेव्हा ह्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं सेंटर ब्रेनमध्ये आहे. तुम्ही जर व्यायाम केला तर ते सेंटर पण थकतं, जसे हातपाय थकतात ना, छातीचे फुफ्फुस पण थकतात, पोटालाही आपण व्यायाम देतो त्यावेळी ते सगळे सेंटर्स थकतात. आणि मग तमोभवा निद्रा, म्हणजे रात्रीच्या वेळी जो काही अंधार आहे, इंडीड मी स्क्रीन घेतला नाही 8 नंतर हातामध्ये, TV नाही, मोबाईल नाही,
डोक्यात खूप विचार नाही की मग मला रात्री झोप येते. करून बघा. ज्यांना झोपेची तक्रार आहे ना, तर त्यांनी नक्की व्यायाम सुरू करा आणि 1 महिन्यानंतर काय बदल होतोय मला सांगा. अजून खूप गोष्टी येतो, मी फक्त व्यायाम एक सांगितलं, ते तर सगळ्याच शरीराला गरजेचं आहे. तर म्हणून व्यायाम हे आपल्याला बायकांना, मी रोजची कामं करते, मी दिवसभर बिझी असते, हे इतकं फालतू उत्तर आहे ना, ते तू शरीर पुन्हा वापरतीयस ग बाई, ताकद तर त्याला काही मिळत नाही आहे. तर प्रसन्न आत्मा बघा, प्रसन्न आत्मा, इंद्रिय मन. इंद्रियाविषयी बोलले मी, मनावर अजून बोलणार आहे. आणि आत्मा, आपण पुनर्जन्म मानतो, बरोबर आहे. हिंदू धर्मीय जैन हिंदूंमधलाच उपधर्म आहे असं मी म्हणते. पुनर्जन्म मानतो. आपल्याकडच्या काही लोकांना असा प्रश्न पडला, हे काय चालू आहे, जन्म घ्यायचा मरायचं, परत जन्म घ्यायचा मरायचं. आपण तत्वज्ञानात वाचलं आहे ना. आपल्याकडे ना षड दर्शनं आहेत. त्याच्यामधलं सांख्य नावाचं एक दर्शन आहे. तर सांख्य ऋषींकडे काही ग्रामीण लोक गेले आणि त्यांना हा प्रश्न पडला होता की कोणीतरी, आपल्याकडे तेव्हा ऋषीमुनी म्हणजे विद्वान लोक होते, त्यांनी विचारला प्रश्न, हे कशासाठी चालू आहे, जन्म घ्यायचा मरायचं, जन्म घ्यायचं मरायचं. तेव्हा सांख्य काय उत्तर देतात ऐका. हा विषय गर्भोपनिषदामध्ये पण आलेला आहे. तर सांख्य असं सांगतात की बघा, माणूस जेव्हा मरतो तेव्हा शरीरातून काय निघून जातं, हा आत्मा नुसता जात नाही, म्हणजे बाकी सगळे इथं ठेवून जातोय आपण, बरोबर आहे, शरीरही राहत नाहीये. हा आत्मा काय सोबत घेऊन जातो, कर्माचे संस्कार घेऊन जातो. कर्म नाही, कर्माचे संस्कार घेऊन जातो. आता हा आत्मा मुक्त झाला त्या शरीरातून, तो आत्मा एक सर्टन लेवलवर थांबलेला असतो, वेट करतो. कशासाठी, की अजूनही मला पूर्णत्व आलेलं नाही आहे किंवा मी मुक्त नाही आहे. मग मुक्ताची डेफिनेशन काय बरं, तर तैत्तरीय उपनिषदामध्ये काय सांगितलं आहे, किंवा उपनिषदांचं महावाक्य असं म्हणूया, अहम ब्रह्मा अस्मी त्वं तत्त्वमसि. याचा अर्थ काय, मी ब्रह्म आहे आणि तुमच्या सगळ्यांमध्ये तेच तत्व आहे. म्हणजे अल्टिमेटम काय, आपण सर्व ब्रह्म आहोत का. ब्रह्म म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे कोण, अहो 3 देवांमधला एक देव आहे ना. देव म्हणजे अल्टिमेटली आपण देव आहोत का. महावाक्य आहे आणि इट इज व्हॅलिड वाक्य आहे. तर मग आता त्याचं उत्तर इकडे येतं की तुला ब्रह्मस्वरूप बनायचंय. आत्मा उन्नत 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 म्हणजे कुठे, तर ब्रह्मस्वरूप होशील तेव्हा तू मुक्त आहे. म्हणजे इतका शुद्ध आत्मा असेल, मग का जन्म चालू आहे पुन्हा पुन्हा, तर मला प्रत्येक जन्मामध्ये उन्नत आत्म्याकडे जायचं आहे. आणि मग जेव्हा बघा आत्म्याचा प्रसन्नता म्हणजे काय, की काहीही नाही आजूबाजूला, तरीही मला आतून आनंदी वाटते. आनंदाला विरोधी शब्द काय आहे, सुखाला विरोधी शब्द आनंदाला. आनंदाला विरोधी नाहीये. आनंद इज आनंद ऋषीजी, आनंद इज अल्टिमेटम थिंग, विरोधीच काही नाहीये. तर हे मिळवणं, हे जर झालं, ती सतत आनंदाची अनुभूती जर माझ्यामध्ये येत असेल, सॉरी आपण किती मिळवू मला माहिती नाहीये, पण ती कदाचित संत अवस्थेचे लोक निश्चित मिळवत असेल, किंवा जे पॉझिटिव्ह ऑरावाले लोक असतात बघा. काही माणसं आपल्याला नेहमी वाटतं भेटावंसं, काही नाही भेटले तर फोन तरी करतो आपण, आणि काही लांब दिसले तरी मार्ग वळून जातो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑरा. तर आपल्याला इतकं पॉझिटिव्ह बनायचं, तेव्हा मी आत्म्याच्या लेवलवर प्रसन्न असेल. आता मन प्रसन्न. आता मी सांगितलं 2 प्रश्न आहेत, त्यातला एक मनावर आहे. गौतम बुद्धांना असा प्रश्न पडला की दुःखाची निर्मिती का होते. ते जे घर सोडतात ना, सिद्धार्थ, तो घर का सोडतो, सिद्धार्थ गौतम त्याचं नाव, राजाचा पुत्र, आपण गोष्ट ऐकते. ते सगळं दुःख पाहतो, दैन्य पाहतो, म्हातारपण, मृत्यू सगळं पाहतो, आणि त्याला प्रश्न पडतो हे का झालंय निर्माण. आणि मग तो 6 वर्ष तपश्चर्या करतो. कशी, जेवढे म्हणून भारतामध्ये पंथ होते वेगळे वेगळे, की जे तथाकथित आम्ही अध्यात्माची प्रॅक्टिस करतोय किंवा धार्मिकतेची प्रॅक्टिस करतोय,
असं म्हणून जे 64 पंथ होते त्या सगळ्या पंथांमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला. मग जे काही त्यांनी करायला सांगितलं, उपास तापास, शरीराला पीडा, मनाला त्रास, हे सगळं केलं गौतमाने. आणि 6 वर्ष झाले तरी सुद्धा हताश झाला गौतम. वृक्षाखाली हताश होऊन बसलेला आहे. तेव्हा त्याला बुद्ध म्हणले. बुद्ध म्हणजे ज्ञानी व्यक्ती, बुद्ध, प्रबुद्ध. हताश झाला की अरे काय हे, मला अजूनही त्याचा बोध होत नाहीये, कशामुळे दुःखाची निर्मिती आहे. आणि मग तो बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसतो. ध्यानस्थ बसलं की आपल्याकडे एक टिपिकल पिक्चरायझेशन असतं ना, मग ते देवाने काहीतरी बुद्धी दिली, आत्मज्ञान प्राप्त झालं. कसं होतं आत्मज्ञान प्राप्त? तर त्यांनी जे काही 6 वर्ष केलेलं आहे त्याचं चिंतन केलं, चरवण केलं. काय याच्यातून निघणार आहे, मी हे का केलंय, अल्टिमेटली माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तेव्हा जे उत्तर मिळालं ते मी तुम्हाला सांगते आहे की का दुःख निर्माण होते. 2च शब्द आहेत, आसक्ती आणि द्वेष. पटतंय का? थोडं चिंतन करा. खरंच असेल का हे दुःखाचं कारण? आपण स्वतः जेव्हा दुःखी होतोय, 2-4 प्रसंग डोळ्यासमोर आणा. यामध्ये आसक्ती किंवा द्वेष आहे का? मग आज इथून जाताना मला काय विचार करायचा आहे? कशाची मला आसक्ती आहे. हवं 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 सगळ्या पातळ्यांवर. पैसा हवा, आरोग्य हवं, अनारोग्य झालं की परत मला दुःख. तुम्ही म्हणताल तुम्ही तर आरोग्य ठेवा असं सांगताय ना, पण काहीचा स्वीकार पण करावा लागतो. अपंगत्व आहे, स्वीकार केला नाही तर दुःखच दुःख आहे. सगळं मला हवं आहे. मला म्हणजे माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला. बरोबर आहे? तर ह्या हव्यामधून, आसक्तीमधून, किंवा आसक्ती जशी हव्याची आहे ना तशी सिच्युएशन पण मला सुटेबल हवी असते. एक माझ्याकडे पेशंट म्हणून एक 38 वर्षाची एक महिला आली आणि ती म्हटली गेल्या 6 महिन्यांपासून मला खूप ॲसिडिटी होती आहे. प्रचंड ॲसिडिटी तिला होत होती. म्हणजे झोप लागत नव्हती, BP वाढत होतं, धडधड व्हायची, घाम येत होता, झोप लागेना, अस्वस्थता दिवसभर, संध्याकाळी जरा अंग गरम झाल्यासारखं होतं. अशा सगळ्या तक्रारी घेऊन आली. आणि 6 महिने झालं म्हटली मॅडम मी हे डॉक्टर ते डॉक्टर, एंडोस्कोपी झाली, सगळं झालं, हां पोटात दुखायचं, मला काही बरं वाटत नाही. मग तिची सगळी हिस्ट्री झाल्यानंतर मग आम्ही मनाकडे गेलो. कारण आयुर्वेद सांगतं की शरीर आणि मन दोन्ही एकत्र राहत आहे. नुसते शरीराची चिकित्सा करून चालत नाही, आपल्याला मनावर पण काम करावं लागतं. मग तिला असं विचारलं की तुला झोप कशी लागते गं? तर ती डिस्टर्ब होते. का बरं? माहीत नाही, पण सकाळी उठते तेव्हा काहीतरी विचारात नाही तर स्वप्नातच उठलेली असं जाणवतं. मग तर विचार कोणते येतात गं? टचकन डोळ्यात पाणी आलं. काय झालं? म्हटली नवरा तिला एक मुलगी, साधारण 10 वर्षाची तिला मुलगी आहे. नवरा बायको मुलगी तिघंच घरामध्ये राहतात. तो म्हटली मॅडम माझा नवरा ना मला वेळच देत नाही. का बरं? तो म्हणे सकाळी बँकेत जातो म्हणून 10ला जातो, तो रात्री 12-1ला येतो. आणि विचारलं तर म्हणतो हो काम असतं आम्हाला. मग म्हटलं जाऊन कधी बघितलं का बँकेतले सगळे पुरुष 12ला घरी जातात का? तो म्हणतो जा कर चौकशी. उडवून दिलं त्याने. मग तिला ना कोणी मैत्रिणी, ग्रामीण भागातून आलेली ती मुलगी, मग तिचं विश्व म्हणजे काय, तिची मुलगी आणि ती. नवरा फारसं बोलणार नाही, सकाळी उठायचं उशिरा, चालला बँकेत. दुःखाचं कारण माझ्या नवऱ्याने मला वेळ द्यावा. मग विचारलं सांगा तुझ्या नवऱ्याविषयी. तेव्हा बघा ती काय सांगते मला. तिच्या नवऱ्याचे आई वडील त्यांचं कधीच पटलं नाही. दोघं पण खूप तापट स्वभावाचे, सारखे फटाके फाट 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 फुटले. हिने जायचं माहेरी निघून. 2 मुलं तिला, 2 मुलं होती. मग ही मुलं अशीच वाढवली, वडिलांनी जसं जमेल तसं वाढवलं. मग आता ह्या मुलाचं संगोपन लहानपणापासून असं झालं होतं की ज्याने प्रेम पाहिलंच नव्हतं. बघा हा तिचं काउन्सिलिंग मी किती वेगळं. आसक्ती मला तिची सोडायची होती. मी तिला म्हटलं अगं तुझ्यापेक्षा ना तुझा नवरा पीडित आहे. म्हटली अरे बापरे, ज्याला प्रेमच नाही मिळालेलं. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल. त्यामुळे प्रेम द्यायचं असतं, सहवासातून प्रेम निर्माण होतं आणि प्रेम दिल्याने पण खूप आनंद मिळतो हे त्यांनी अनुभवलेलंच नाही आहे. म्हणून हा ट्रिपला मित्रांबरोबर जाईल, फॅमिली नाही.
मग त्यांनी लगेच मला कारण मी बोलून घेतलं ऑब्व्हियसली त्याला, मग त्यांनी लगेच मला काय हिला लगेच उलट्या होतात मॅडम. म्हटलं मी देते ना ट्रीटमेंट, तिच्या उलट्या थांबवते पूर्ण, जा फिरायला तुम्ही. काय होतं, माझं मन दुःखी होतं कारण माझी अपेक्षा होती की त्यांनी मला वेळ द्यावा, पण इकडं ते नाहीच आहे. मग तिला मी सांगितलं आपण दुसऱ्यांना नाही बदलू शकत, स्वतः बदलायचं. मग काय करायचं, किती सगळ्यांना पटलं, खरंच छान. आणि हेच आहे, पहिला तू स्वीकार कर याचा की अरे तो पीडित आहे, तो दुःखी आहे म्हणून तो असं वागत नाही. तू उलट कर, उलट तू त्याला जास्ती प्रेम दे, मुद्दाम त्याच्याशी बोल. म्हणजे ती आधी म्हटली की तो ना असं जरा झटायला गेले तरी असं चिड, काय झालंय ग, असं त्याचं व्हायचं. ओके, त्याला काय आवडत आहे ते तू बघ ना, त्याला कोणती गोष्ट आवडते. मग त्यामुळे शरीर संबंध वगैरे ह्या गोष्टी सुद्धा फार दूर दूर, साधा शरीराला स्पर्श नाही म्हटल्यावर. तर आवर्जून मी ना हे तुझ्यासाठी केले. एक थोडा 5 मिनटं 10 मिनटं असा जर संवाद वाढवलास ना तर बघ काय होतंय. आणि तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, पहिला स्वीकार. आणि मग त्याच्यासाठी आता शी फील पिटी ऑन हिम की अरे मला, आणि ती खूप घरची पण गरीब होती पण तिला आईवडिलांचं प्रेम मिळालं होतं. म्हणजे ती काय म्हटली की आता मी इतकी वैतागलेली आहे ना की मी माहेरी पण नाही जाऊ शकत कारण माझं माहेर नाही आहे तसं. म्हटलं ठीक आहे ना, यू शुड बी थँकफुल की तुला एक 6-7 खोल्यांचं घर मिळालं आहे, प्रेम करायला एक मुलगी मिळाली आहे, तुला अन्न वस्त्र निवारायची भ्रांत नाही आहे, तू फील थँकफुल फॉर हिम की जे तुला माहेर मिळालं नव्हतं. तिचा नवऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि मग ती तिच्याशी या पद्धतीने वागायला लागल्यानंतर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, 3 महिन्यांमध्ये खूप स्थित्यंतर झालं. तिच्या मनामध्ये हे जे साठला होता ना सगळा राग, आता हे नवऱ्याची ॲक्शन झाली. आता तो जो राग साठतो तो कुठे साठतो, मेंदूमध्ये अमायग्लाडा नावाचा आतमध्ये, साधारण हा जर मेंदू म्हटला तर या ठिकाणी अमायग्लाडा नावाचा एक पार्ट आहे ज्याला आपण भावनिक मेंदू म्हणतो. हा भावनिक मेंदू स्त्रियांमध्ये जास्ती सक्रिय असतो. थोडी उदाहरणं देते मग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, 4 घरांच्या मागे एकीला थायरॉइडची समस्या आहे, बरोबर. खूप ऐकायला मिळतं थायरॉइडचा त्रास आहे, हायपोथायरॉइडिझम, TSH वाढलेलं असतं. आणि जर 100 थायरॉइडचे पेशंट असले, जसं मी नी रिप्लेसमेंटचं म्हणलं, तर त्यातल्या 80 महिला असतात. का, आज कित्येक महिलांवर मी मुद्दाम हा एक रिसर्च प्रोजेक्ट केला की आत्ताच तुझं थायरॉइड झालं आहे ना, मी तुला ट्रीटमेंट नाही देणार, फक्त काउन्सिलिंग आणि आमची आयुर्वेदातली एक विद्धकर्म नावाची एक ट्रीटमेंट मी तेवढंच देणार आणि 3 महिन्यांनी आपण रिपीट करू थायरॉइड. काय केलं होतं, काउन्सिलिंग, मनावर काम केलं होतं. म्हणजे खूप छोट्या समस्या असतात. तर तिला ह्या अमायग्लॅडामध्ये एक छोटी समस्या नंतर सांगते, इथे सगळ्या नेगेटिव्हिटी स्टोअर होती. म्हणजे बुद्धीच्या स्तरावर तिला समजलं की हो हा समस्याग्रस्त आहे, पण ते स्टोअर झालेलं ते काढलं पाहिजे ना. म्हणजे 2 पद्धतीवर समजूत असते, कॉग्नेटिव्ह लेवल म्हणजे बुद्धीच्या स्तरावर, आणि जी साठलेलं आहे ते कसं त्रास देतं बघा. हां, तुम्ही तुमचा जोडीदार असं उदाहरण घेऊ, हां, तो ना असंच वागतो. कधीतरी तुम्ही वैतागून काय म्हणे, जाऊ दे ना, मी स्वीकार करते त्याचा, जाऊ दे काही केलं तरी. पण तरी बघा प्रसंग तसा घडला की परत दुःख होतं ना, सगळं मागचं येतं का डोक्यामध्ये. त्रास कोणाला होतो, कारण का अमायग्लॅडामध्ये ते स्टोअर आहे, त्या स्टोअरमुळं हा आपल्याला त्रास होत असतो. आणि मग विशिष्ट प्रकारचं जर ध्यान केलं, मेडिटेशन केलं, तर त्याच्यामधून ह्या स्टोअर झालेल्या गोष्टी हळूहळू निघायला लागतात. आणि मग ती पण आनंदी झाली, नवऱ्यामध्येही हळूहळू बदल झाले. पण मी तिला काय म्हटलं, 100% तो बदलेल का. आनंददायी सहजीवनामधला एक मूल मंत्र काय आहे, तो 100% बदलणार नाही याची जाणीव होणं. आपण सगळ्यात जास्त स्ट्रेसफुल कुठे राहतो, तर पार्टनरच्या बाबतीत असतो, बरोबर आहे ना. सगळ्यांची भांडणं विसरताल, सासू सुनेशी, भावाशी, नंडेशी, कोणाचं विसरत नाही आपण. कारण तिथून खूप जास्ती अपेक्षा आहे. अरे माझी प्रेमाची माणसं सोडून तुझ्यासाठी आली आहे ना, मग तू माझ्या बाजूने असलं पाहिजे, तू मला समजून घेतलं पाहिजे, ही आपली अपेक्षा चुकीची नाहीच आहे. तर हे सगळे त्रास जर का आपण अशा पद्धतीचं ऑडिओ गायडेड मेडिटेशन केलं, ज्याला आयुर्वेदामध्ये 7वा वजय चिकित्सा म्हणतात, तर ती मगाची केस पुन्हा सांगते, तिचं हे सगळं जे ॲसिडिटीच्या तक्रारी, सगळ्या प्रकारचे अँटॅसिड खाऊन माझ्याकडे आलेली होती. 10च दिवसामध्ये, नो डाऊट तिचं मला पंचकर्म पण करावं लागलं कारण ते दोष खूप वाढलेले होते. तर 10च दिवसामध्ये तिला बरं वाटायला लागलं.
कारण सायमल्टेनियसली शरीराबरोबर मी शरीरासोबत मनावर पण काम केलेलं होतं. ते तिने केलं होतं, फक्त मदत मी केलेली होती. आणि मग हे जर साठलेलं सगळं निघून गेलं तर तिला मग मी ते सांगितलं. किंवा तुम्ही असं एक उदाहरण पाहिलं असेल बघा, ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, म्हणजे मान दुखते, खांदे दुखतात, मुंग्या येतात, कमरेचा स्पॉन्डिलोसिस आहे, त्या पेशंटला मी आवर्जून सांगते, तुम्ही अशी कधी अनुभवलं आहे का, 1 वर्षापासून त्रास असेल तर ज्या दिवशी तुम्हाला ताण येतो, स्ट्रेस येतो, तेव्हा हे दुखायला लागतं? हो सांगतात. मग काय, हां, या ताईंनी बोट वर करून हो म्हणल्या. का बरं असं होतं? तर बघा, जेव्हा ह्या 4 भावना लक्षात घ्या, दुःख, अपमान, भीती, काळजी, आणि राग, 5वी भावना, हे जेव्हा उफाळून येतं तेव्हा काही असे कॉर्टिसॉल्स, इंग्लिश नावं का सांगते, कोणाला माहिती असलं तर तिला रिलेट व्हावं म्हणून, किंवा असे केमिकल्स तयार होतात की जे शरीरामध्ये फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझम सुरू करतात. म्हणजे ते आपल्या शरीरामधले जे अवयव आहेत, म्हणजे मेंदू, हृदय, स्नायू, पचनसंस्था, श्वसनसंस्था, याच्यामध्ये ते कॉर्टिसॉल्स मोठ्या प्रमाणावर सिक्रीट झाल्यामुळे त्या जे आजार आहेत, म्हणजे जिला जे असतील ते आजार ॲग्रिवेट होतात. ज्यांना अस्थमा आहे त्यांना दम्याचा अटॅक यायला लागतो. अजून एक सोपं उदाहरण देते. हां, तर हे केमिकल्स काय परिणाम करतात? जे कॉर्टिसॉल्स असे तयार होतात, म्हणून स्पॉन्डिलोसिस असेल तर तो वाढतो. BP आणि डायबेटीस याचे केसेस आता 30व्या वर्षी यायला लागले. आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर लगेच गोळ्या सुरू करतात. आयुर्वेद असं नाही सांगत, कारण माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना की एकदा सुरू झाले की मरेपर्यंत. मग हा रिव्हर्सल करणं, आता 30व्या वर्षी जर BP आणि डायबेटीस येत असेल ना, तर या केसेसमध्ये 100% मानसिक कारण असतं. मग पुरुषांमधल्या n नंबर ऑफ समस्या असतात, स्त्रियांच्या अजून वेगळ्या समस्या, जसं मी थायरॉईडसारखी समस्या महिलांच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं, पाळीच्या विषयीच्या समस्या सगळ्या येतात. तर इथे मनच ट्रीट करणं खूप गरजेचं असतं. कधी कधी औषधांची जोड द्यावी लागते. जसं की मी काउन्सिलर म्हणून जसं काम करते किंवा सायकोथेरपिस्ट म्हणून काम करते, तर सगळ्यांना समजेल आणि तसं ते प्रॅक्टिस करतील असं नसतं, कारण आतूनच प्रेरणा नसते. ध्यान करणं, काहीच करायचं नसतं तरी करायचं नसतं. शब्द कळताय? फक्त शांत बसायचंय, पण तेही करण्याची इच्छा मनाला होत नाही, कारण आम्ही आकर्षित वाईट गोष्टींकडे फार पटकन होतो ना. निसर्गाचा नियम आहे, नेगेटिव्ह, आपला ब्रेन हा नेगेटिव्ह बायस्ड ब्रेन आहे, तो नेगेटिव्हिटीकडे आपोआप जातो, तो तसा बनलेला आहे. पण पॉझिटिव्हिटी, ते संस्कार आवर्जून या महिलांना इथं बोलवावं लागतं सगळ्यांना त्यासाठी. तर तुमचंही मी अगोदरच स्वागत केलं या सगळ्यासाठी. तर ही नेगेटिव्हिटी माझ्यामध्ये न येण्यासाठी ते प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि ते केलं तर या वयामध्ये ज्या मुलांना लवकर BP, डायबेटीस हे सारख्या समस्या होत आहेत, ह्या 100% कोणतंही इतर औषध न देता केवळ मनावर 3, 4, 5, 6 महिने त्रासानुसार जर केलं तर मात्र यांच्या या सगळ्या समस्या ह्या पूर्णपणे सुटू शकतात. आणि मग मन अशा पद्धतीने आनंदी सहज राहू शकतं. आता ह्या ताईचा जो प्रश्न आहे, खरं तर अजून हे थोडंसं विस्तृत बोलले असते, पण उगाचच खूप वेळ लांबतो, ऐकणाऱ्यांची क्षमताही तेवढीच असते असा विचार करूनच बोलते. याविषयी अजून विस्तृत तुम्हाला ऐकायचं असेल तर नंतर मी माझं ब्रोशर तुम्हाला देते. त्याच्यावर यूट्यूबवर खूप विषय आहेत की जे तुम्ही ऐकू शकता. म्हणजे आनंददायी सहजीवन आहे, लैंगिक सहजीवन, ज्याविषयी या ठिकाणी मी डायसवर एकही शब्द नाही बोललेले. म्हणजे पती पत्नी लैंगिक सहजीवन हे जर का चांगलं नसेल तर ते कित्येक समस्याची सुरुवात असते. हे अजूनही आमच्या समाजामध्ये दुर्दैवाने माहिती नाही आहे. आणि ते लैंगिक सहजीवन शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक या सगळ्या स्तरावर जर उत्तम असेल तर ते त्या स्तरावर उत्तम होतं. याचा आज आमच्या समाजात विचार होत नाही आहे. इतके चुकीचे समज समाजामध्ये सोशल मीडिया पसरवत आहे आणि त्याचा आपण तरी कदाचित खूप चांगल्या वातावरणामध्ये वाढलेलो आहोत. इथून पुढे येणाऱ्या समाजामध्ये त्या मुलांमध्ये प्रचंड समस्या येणार आहेत, प्रचंड समस्या. आपण केवळ अनभिज्ञ आहोत, पण आज आमच्यासमोर जेव्हा कळी उमलताना नावाचं व्याख्यान आम्ही आणि वयात येताना माझे मिस्टर महेश मुळे आणि मी मुलींसाठीही लेक्चर देते, तेव्हा मुलं ज्या समस्या घेऊन येतात ना, फार उलथापालथ आहे आज त्यांच्या आयुष्यामध्ये.
एका अशा शाळेमध्ये आम्ही गेलो की जी स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन होतं, तिथं त्यांचा मठ वगैरे होता आणि रेसिडेन्शियल स्कूल होतं. एक फक्त उदाहरण म्हणून देते. आणि आम्ही आमचं लेक्चर द्यायच्या आधी कळी उमलताना म्हणजे वयात येणाऱ्या तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये ज्या काही होणारे बदल आहेत या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत स्वतःचे सामाजिक गोष्टींचे, असे प्रश्न आम्ही मुलांना टाकायला सांगितले होते. 2,500 मुलं बॉईज डॉक्टरांच्या व्याख्यानाला होते आणि माझ्या व्याख्यानाला 1,500 मुली होत्या. रेसिडेन्शियल स्कूल आहे. तुम्हाला सांगते एवढ्या उंचीचे 3 बॉक्स भरले होते प्रश्नांनी. तर ते प्रश्न आमच्यासमोर आणले, त्यांनी मांडले. म्हटलं शिक्षकांना सांगितलं हो हे आम्ही कधी शोधत बसू, बोलू का हे तुम्हीच सॉर्ट आउट करा, जे प्रश्न येतील तेवढे आमच्याकडे पाठवा. तुम्हाला सांगते अर्ध्या तासानंतर ते शिक्षक डोक्याला हात लावून बसले. काय झालं म्हणे, बापरे काय भयंकर विचार आहेत या मुलांचे. पण असं व्यासपीठ मिळतंय का आमच्या मुलांना? माझ्या मनामध्ये विचार येते तुम्ही मोठे म्हणून तुम्हाला भयंकर वाटतंय, पण अरे हे का निर्माण झालेले आहेत? कारण आज जे काही आम्हाला बाहेर ऐकायला मिळतंय ना सगळ्या मीडियांमधून, हे फक्त लैंगिकता उद्युक्त करण्याचं आहे. मग त्या भावना चाळवल्या जाणारच आहेत मुलांच्या मनामध्ये. मग योग्य काय, अयोग्य काय, विवेक काय, संयम काय, हे आम्हाला शिकवणं आज जास्ती गरजेचं झालेलं आहे. आज आमच्या मुलांना वेळ देणं, नाहीतर बघा आपलं मन डिस्टर्ब होणं, शरीर डिस्टर्ब होणं, कुटुंब झालं, आपली मुलं समस्याग्रस्त झाली तर कोणतं घर आनंदी राहील? त्यामुळे आपल्याला वेळ देणं सगळीकडे आणि संयमानं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आहाराकडे जाऊया. आयुर्वेदाने आहाराचे आहारविधी विशेष आयतन नावाचं एक अध्यायच सांगितलंय. आता ते प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणलं तर अजून एक वेगळं व्याख्यान होईल, तर मी फक्त महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगते. पहिला नियम, आहार घेण्याचा कधी घ्यायचा? जेव्हा भूक लागेल तेव्हा. किती घ्यायचा? जेवढी भूक आहे तेवढा. बघा साधा सोपा नियम आहे ना. आयुर्वेदाचा नियम असं नाही दिलं इतके ग्रॅम कॅलरीज घ्या, इतके ग्रॅम प्रोटीन घ्या, असं आयुर्वेदाने कधीच नाही सांगितलंय. तुमची गरज काय? तुम्ही जर शारीरिक श्रम करत असला, शेतकरी आहात, तर तुमची गरज जास्त आहे. तुम्ही एसीत बसून ऑफिसमध्ये काम करताय, तुमची गरज कमी आहे. बरोबर आहे? मग किती भूक आहे आणि जेवणाची वेळ साधारणपणे आयुर्वेदाने काय सांगितलं? मग त्याही वेळेसाठी म्हणून की 12च्या आत सकाळचं जेवण, आणि आपण सगळे जैन आहोत तर ब्याळो करायचंय. आमचे ग्रंथ काय सांगतायत आम्हाला, धार्मिक प्रणाली काय सांगतात बघा. धारयिति इति धर्मः म्हणजे काय? मला धारण करायचा आहे तो. हिंदू मुस्लिम जैन ख्रिश्चन ते धर्म नाही आहेत. मग मला माझा एक संप्रदाय आहे जैन संप्रदाय, यांनी असं असं सांगितलंय, करूया ना फॉलो. पण नाही करत आम्ही. मला म्हणण्याचा अधिकार आहे, कारण मी 6:30 पावणे 7ला जेवते. हे आपण म्हणून मी म्हटलं, मला नेहमी असं वाटतं ना की व्याख्यान देताना ना भाषणबाजी झाली ना तर ती इथून होत नाही. म्हणजे काय म्हणायचं ना, सल्ले देणं खूप सोपं असतं, पण मला नेहमी असं वाटतं या हृदयीचे त्या हृदयी घातले कधी होईल? किंवा हे हृदय निर्मळ असेल, या हृदयामध्ये ती भावना असेल की सर्वांचं कल्याण व्हावं, ती माझी भावना असेल तर आज जाताना तुम्ही विचार करताल हां हे करायचंय बरं का मला. तर मग ब्याळो का? आज जगामध्ये डायबेटीसमध्ये 1 नंबरला आम्ही चाललोय. कसलं चुकलं? मानसिक आजार, डिप्रेशन. काल बातमी आहे बघा, एका डॉक्टरने आत्महत्या केली, नवरा सायकियाट्रिस्ट. 2030च्या दरम्यान जगामध्ये, भारत तर 1 नंबरलाच, कारण आम्ही लोकसंख्येत 1 नंबरला, जगामध्ये मानसिक आजार मोठ्या प्रमाणामध्ये असतील, म्हणजे तो पहिला आजार असेल. मग आम्ही चुकीची जीवनशैली आज ॲडॉप्ट केली आहे, त्याचा परिणाम आहे. रात्रीच्या जेवणाला काय सांगितले माहिती आहे? हे वाक्य लक्षात, हे शब्द काही लक्षात राहिले ना की मला वाटतं त्याला राक्षस काळ म्हटलंय. आमच्या पार्ट्या कधी चालतात? रात्री भिकाऱ्यासारखं जेवा असं म्हणलंय, म्हणजे कमी जेवा, कारण तो अग्नी नाहीये. आपला अग्नी सूर्याच्या किरणांवर तो प्रज्वलित होतो. रात्री सूर्य नाहीये, इथलाही अग्नी मंद आहे, म्हणून रात्री कमी जेवा, दुपारी पोटभर जेवा. किती वेळा जेवा? 2दाच जेवा, कारण अग्नी 2दाच प्रज्वलित होतो. हां, आता कोणाचं ऑफिस आहे काहीतरी, मग त्यांना आम्ही कशा ॲडजस्टमेंट करायचे ते आम्ही सांगतो, तो नंतर वेगळा भाग. तर ते कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं भिन्न भिन्न होतं. काय खा? महत्त्वाचा नियम, सगळ्यांच्या हातात हे, सगळ्या घराचं आरोग्य आहे. काय खा? आपल्या मातीत जे पिकलंय ते खा. मग ओट्स, राईस ब्रँड ऑइल आहे का माझ्या मातीतलं? ऑलिव्ह ऑइल, सफरचंद, महाराष्ट्रात जे पिकतं ते खा. का?
त्यालाही सायंटिफिक रिझन आहे. इथे जे काही पिकतंय ते पचवण्याचे ट्रेट्स तुमचे 3 जनरेशन मागे आहेत. आज वैद्यकीय सायन्समध्ये एवढं प्रचंड संशोधन झालंय म्हणून दवाखाने ओस पडलेत का? पेशंटची संख्या काय म्हणू ओसंडून वाढतीये का? तर तुम्ही आजारी पडा अशी सिस्टीम आहे आत्ता बाहेर सगळी. म्हणून माझ्या मातीतलं जर मी खाल्लं तर ते पचवण्याचे ट्रेट्स माझ्या आजी आजोबांपासून माझ्यात आहेत. ते सहज पचतं आणि मगाशी आपण धातू जे म्हणलं ते पचवणारा अग्नी नीट राहतो आणि माझ्या शरीरातले 7 धातू आहेत त्याचं पोषण होतं. मग आता चीज पाव हे आमच्या ह्याच्यात नाही आहेत. लोणी तूप आहे आमच्याकडे, दही आहे, ताक आहे. हे पदार्थ नाही आहेत आमच्या ट्रेट्समध्ये आणि मग ते जर तुम्ही खात असला आजाराला निमंत्रण येणारच आहे. जे पदार्थ इथल्या मातीत नाही आहेत मग आम्ही साऊथ इंडियन किती खायचं? आम्ही रोटी खायची का? सफरचंद खायचं का? नाही पचणार, हे लक्षात घ्या. दूध आणि फळं आहारातला नियम म्हणून अजून चुकीचं जे आहे, दूध फळं एकत्र खाणं एकदम चुकीचं. मध गरम करून खाणं किती चुकीचे ट्रेंड्स आहेत आणि सोशल मीडियाही सांगतं बरं का धडाधड काय ते पदार्थ करायचं आणि त्यात मध घालायचं. अरे विष तयार होतं. आता तुम्ही म्हणताल हे काय सांगताय तुम्ही? आम्ही तर खाऊन झालंय आमचं. आपल्याकडे एक विषकन्या कॉन्सेप्ट होता, ऐकलाय गोष्टींमध्ये? तिला रोज थोडं 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 विष दिलं जायचं. चाणक्याच्या काळामधल्या आहेत गोष्टी बघा. आणि मग तिने नुसतं नखानी जरी आणि ती पचवायची, हळूहळू हळूहळू तिचं विष वाढवलं जायचं. ती मरायची नाही एवढंच दिलं जायचं. हळूहळू तिला सातम्य, आयुर्वेदातला शब्द आहे सातम्य, म्हणजे ते तिला डायजेस्ट ती करू शकेल असं वाढवत न्यायचं. आणि मग तिचं सगळं शरीर विषमय झाल्यावर तिने नुसतं ओरबाडलं ना तरी त्या व्यक्तीला विषप्रयोग व्हायचा. म्हणजे काय? चुकीची गोष्ट पण पचवण्याची आपल्या अग्नीची क्षमता असते. मग काय झालं? तुम्ही दूध फळं एकत्र, ज्यूसेस, आणि आता तर रेसिपी तर काय भयंकर, म्हणजे व्हरायटी करायची आणि चुकीचंच करायचं 100%. आंबट आणि गोड, नियम लक्षात घ्या. आंबट आणि गोड हे जर एकत्र केलं तर ते विषस्वरूप होतं. पुन्हा लक्षात घ्या, एकदम मरणार नाही पण हळूहळू मरणाकडे जाणार आहे. म्हणजे काय? तुम्ही कुठल्या तरी आजाराची पायाभरणी करणार आहात एवढं नक्की लक्षात घ्या. तर ते त्या पद्धतीने खाणं हे टाळलं पाहिजे. आता हे जे मी म्हटलं ना मध गरम केल्यावर, त्याच्यावर रिसर्चेस आहेत. दुर्दैवाने तुमच्यापर्यंत ते पोहोचत नाही कारण सगळ्यात एवढे सजग नसतात. तुम्हाला भाषा समजत नाही, बरोबर आहे ना? रिसर्च पेपर वाचणं तुमचं काम नाही पण रिसर्च तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे असं मला वाटतं. कारण आता ना एव्हिडन्स हवा असतो. हे खरं आहे का? आमच्याकडे पूर्वी काय म्हणायचे? आप्तवाक्यम प्रमाणम, म्हणजे आईनी सांगितले ना बरोबर असेल, वडिलांनी सांगितलं ना बरोबर असेल. आत्ताची पिढी ते नाही मानत. ते काय म्हणतात? प्रत्यक्षमेव प्रमाणम. दाखवा. रिसर्च दाखवते आता मायक्रोस्कोप खाली काय काय निर्माण होतं हे दाखवते. तर म्हणून हे चुकीचं आहे. आपल्या जमिनीतलं हे घ्या. दुसरी गोष्ट, जेवढं तुम्हाला नैसर्गिक मिळेल, किती अवघड आहे ना? तुम्ही म्हणताल भाषण द्यायला सोपं आहे. मग कसं करू? मोठी मोठी घरं आहेत ना आमची, लावा की टेरेस गार्डन. पुन्हा मी म्हणते, मी बोलते कधी? करते तेव्हा. माझ्याकडे टेरेस गार्डन आहे आणि माझ्या घरची भाजी माझ्या टेरेसवरच बनते. सगळ्या भाज्या नाही बनवू शकत मी, नाही आहे शक्य. पण माझ्याकडे नारळाचं झाड आहे, सीताफळ आहे, केळी आहे टेरेसवर. कधी तुम्ही श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल बालिकाश्रम रोडने गेलात तर तुम्हाला तिथे नारळाची झाडं टेरेसवर दिसतात की नाही बघा. केळीची झाडं आहेत. हे सहज शक्य आहे तायांना. आज आपली खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे की मला कसं सेंद्रिय मिळेल, नैसर्गिक कसं मिळेल, केमिकल फ्री आहो. ते सगळं जात आहे ना. अजून एक भयंकर वास्तव सांगते तुम्हाला. आत्तापर्यंत पंजाब हे राज्य कॅन्सरमध्ये पुढे होतं. महाराष्ट्र आता आलं आहे बरं का पुढे. अगेन रिसर्च डेटा टाइम्स ऑफ इंडियाला आलेला आहे. जितकं पोल्युटेड खाताल, जितकं पोल्युटेड वातावरणात राहताल, मुंबई पुण्यात मधल्या कॅन्सरच्या केसेस खूप वाढत चाललेल्या आहेत. मग हे मला निरोगी राहायचं आहे का औषधावर जगायचं आहे हे त्याचं त्यांनी ठरवावं. सुदैवाने मी जरी पुण्याची आहे तरी मी सांगते मला आता पुण्याला जायला आवडत नाही. माझ्या लहानपणीचं पुणे आणि आत्ता जमीन आसमानाचा फरक आहे. तर म्हणून जे मला शक्य आहे, जे मला नैसर्गिक देता येईल माझ्या घरातल्यांना ते मी देणार आहे. कारण ते केमिकल्स पुरुषाच्या शुक्रामध्ये, आईच्या दुधामध्ये सुद्धा सापडलेले आहेत. असं आज वास्तव आहे. तर आपण प्रयत्न करू, प्लॅस्टिक टाळूया. खरं तर बाटलीतलं पाणी मी पित नाही कधी पण, कारण यातही प्लॅस्टिक मिसळले हे कॅन्सरच आहे मला.
आज कॅन्सरचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. एकच मिनटं, त्याविषयी नंतर बोलते. आहारामध्ये सीझनमध्ये ज्या गोष्टी पिकतात त्या खायच्या, मग भाज्या असतील, फळं असतील. मिलेट्स इयर आम्ही साजरं केलं, ऐकलं आहे ना शब्द मिलेट्स? मिलेट्समध्ये 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह मिलेट्स, न्यूट्रल मिलेट्स आणि नेगेटिव्ह मिलेट्स. कोदो, फॉक्सटेल मिलेट्स, भगर, नाचणी, पॉझिटिव्ह मिलेट्स. न्यूट्रल मिलेट्स काय आहे? ज्वारी, बाजरी, मका. नेगेटिव्ह मिलेट्स काय आहे? गहू आणि शोधा, म्हणजे मी आपलं तुम्हाला हिंट्स देते फक्त. गहू आणि भात नेगेटिव्ह मिलेट्स आहेत. मग आता मिलेट्स मिळतात आपल्याकडे. आपलं सुदैवाने नगर जिल्ह्यामध्ये अकोला तालुका आहे, आज तिथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिलेट्स उगवत आहेत. मग ते घ्या, ते तुमची गट हेल्थ उत्तम ठेवतील. गट हेल्थ म्हणजे पचनाची क्रिया जर उत्तम झाली तर तुमचं सगळं शरीर नॉर्मल होणार आहे. तर ह्या गोष्टी ज्या आपण वाचतो त्याची शहनिशा करा आणि मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत आपल्या आहारामध्ये. जेवणाची वेळ, गरम गरम जेवा. असे खूप परमिटेशन कॉम्बिनेशन करून आहार बनवू नका. पंजाबी विशेषतः भाज्या तिथंच शक्य आहे हो. गहू पचवायला ते वातावरण कसं आहे? आम्ही महाराष्ट्रातली माणसं आहोत, इथं भाकरीच ज्वारी बाजरीच पिकत होती, त्यामुळे ती सहज पचेल. आता आम्ही गहू लावतोय तो भाग वेगळा आहे, पण ते पचवण्याची क्षमता भाकरीची. आज कित्येक लहान मुलांना आयांनी सवयच नाही लावली भाकरी खायची, नाहीच आवडत. आम्हाला गहूच आवडतो, आम्ही पोळीच खातो हे सांगणारी आज खूप मुलं आहेत. तर हे पण आपण टाळणं खूप गरजेचं आहे. अजून एक फक्त मुद्दा सांगते आणि मी थांबते. आता मी म्हटलं असं की कॅन्सरचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड आज आपल्या समाजामध्ये आहे. तर साधारण गेल्या 2 वर्षापूर्वी महिला दिनालाच आम्ही एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. मी माझ्या परिचयामध्ये मी आयुर्वेदाची डॉक्टर जशी आहे तशी मी स्नेहालयाची ट्रस्टी पण आहे. स्नेहालय माहिती आहे ना नगरमधल्या लोकांना? तर आम्ही 2 वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला ज्यामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर यावर आपण चेकिंग, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीच्या कॅन्सरला आतून एक औषध लावून त्याचं चेकिंग केलं जातं आणि सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करायचं, प्रत्यक्ष तपासणी, हाऊ टू प्रिव्हेंट कॅन्सर, त्याची लक्षणं काय काय असतात, प्रायमरी स्टेजची काय असतात, जी लक्षात आली तर तो 100% बरा होतो, याविषयी आपण अवेअरनेस लेक्चर पण देतो. तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या महिलांसाठी, कारण तुम्ही उठून जाणार नाही मला माहिती आहे डॉक्टरांकडे, मॅमोग्राफी केली आहे किती जणी येत असं म्हटलं तर थोडे हात वर येतील, ते पण कोणते येतील ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री आहे. तर खूप अवेअरनेस आहे आपल्या समाजामध्ये. तर आपण जर तुमचं सहकार्य असेल तर जैन कॉन्फरन्स महिला हे पण काम करतील. आपण याच ठिकाणी कॅन्सर कॅम्प पण आयोजित करू शकतो. तर पुन्हा एकदा सर्वांचं छान लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल आभार आणि आयोजक महिलांचे सुद्धा खूप खूप आभार. जैन कॉन्फरन्स चतुर्धोनचे धन्यवाद. जेवढं मला सांगता आलं आहे आत्ता या वेळामध्ये तेवढं सांगितलं आहे. तुम्ही माझं यूट्यूब चॅनलवर नंतर हे सगळं पाहू शकता. खूप विषय आहेत बोलण्याचे. धन्यवाद.